हॅलो फ्रेंड्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अंकगणिती श्रेणी यामधील 4 गुणांचा शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. बघा, खूप महत्त्वाचा आहे, जरा वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. एका अंकगणिती श्रेणीतील 4 क्रमागत संख्यांची बेरीज 72 आहे. अंकगणिती श्रेणीतील 4 क्रमागत संख्या, बरोबर. पहिले आणि चौथे पद यांचा गुणाकार आणि दुसरे आणि तिसरे पद यांचा गुणाकार यांचे गुणोत्तर काय दिलेलं आहे? 9/10. तर त्या संख्या शोधा. डी ची किंमत धन घ्या. बघा, त्या 4 क्रमागत संख्या काय आहे यावरून लिहून घेतलं मी, कारण 3 गुणांच्या प्रश्न जे आपण ज्यांनी पाहिले, जो व्हिडिओ बघितलाय 3 गुण, त्या क्रमागत संख्या प्रश्नामध्ये द्यायचे, बरोबर. इथे दिलेल्या नाही आहेत. मग आपण आपल्या मनाने घेतलं a-3d, a-d, a+d आणि a+3d अशा पद्धतीने घ्यायचं. बघा, 3 गुणांच्या प्रश्नासाठी आपण याच व्हॅल्यू कन्सिडर केल्या होत्या. तीच पद्धतीने आपण या फक्त 4 दिल्या म्हणून 4 व्हॅल्यू कन्सिडर केल्या, बरोबर. त्यानंतर काय केलं त्यांनी? या 4 क्रमागत संख्या ही अंकगणिती श्रेणी आहे, राईट. आणि त्यानंतर त्यांची काय केले? बेरीज किती आहे? 72. त्यांची बेरीज किती आहे? 72. मग लिहून घ्या त्या संख्या. मग इक्वेशन a-3d प्लस a-d प्लस a+d प्लस a+3d इक्वल टू 72. पहिली कंडिशन त्यांनी दिली. त्यांची बेरीज किती आहे? 72, बरोबर. मग आता यांची बेरीज करा. -3d - d -4d प्लस d. -4d मधून d गेला तर किती होईल? -3d राहतील. -3d प्लस 3d 0. d ची व्हॅल्यू काय येईल? 0, बरोबर. आता a ची व्हॅल्यू का मग ते नाही लिहिलं तरी चालेल, बरोबर. आता a ची काय व्हॅल्यू हे करा, काउंट करा. a प्लस a 2a, 2a प्लस a 3a, 3a प्लस a 4a, बरोबर. 4a. d ची तर व्हॅल्यू काय आली? 0 इक्वल टू 72. मग a हा मल्टिप्लाय आहे 4, मग 72 डिवाइड बाय 4. a ची व्हॅल्यू काय मिळाली? 4 एके 4, 4 एके 4, 7तून 4 गेले 3, 4 एके 4, 4 दूनी 8, 4 3, मग 4 8 32. मग a ची व्हॅल्यू किती आली? 18. a ची व्हॅल्यू 18 लिहून घ्या, बरोबर. आता बघा, पहिल्या अटीनुसार आपण हे सॉल्व केलं. a ची व्हॅल्यू 18 मिळाली. पहिली अट दिली होती त्यांनी, त्यांची काय आहे? बेरीज 72 आहे. आता दुसरी कंडिशन बघा. आता दुसरी अट काय दिलेली आहे? पहिले आणि चौथे पद यांचा गुणाकार आणि दुसरे व तिसरे पद यांचा गुणाकार, त्यांचे गुणोत्तर काय आहे? 9:10. मग आता दुसऱ्या अटीनुसार आपण लिहून कसं घेणार? पहिले आणि काय दिले? पहिले आणि चौथे पद. आता पहिलं पद हे आहे a-3d, a+3d, राईट. त्यांचा a-3d पहिले पद आणि चौथे पद a+3d काय दिलेलं आहे? त्यांचा गुणोत्तर, बरोबर. आणि हे पहिले पद, सॉरी, नंतर काय? दुसरे पद, दुसरे a+d आणि तिसरे पद a-d, बरोबर. a+d आणि a-d त्यांचं गुणोत्तर 9:10 दिलेलं आहे. 9:10, बरोबर. हे तर बरोबरचं चिन्ह. मग आता हे ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करायचं. आपण कशा पद्धतीने करतो? ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा, आता a-3d, a+3d हा कोणत्या फॉर्म्युल्याचा आपण फॉर्म्युला यूज करू शकतो? a² - b². त्या फॉर्म्युल्यामध्ये हे बसू शकतं. मग a² - b² जर फॉर्म्युला यूज केला तर तिथं काय लिहिणार आपण? हा a² मायनस हा 3d², बरोबर. कोणत्या फॉर्म्युल्यानुसार?
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता हे पण बघा ए प्लस डी आहे, ए मायनस डी, हे पण कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये बसेल? ए स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 9:10. बरोबर, अशा पद्धतीने लिहून घ्या. मग आता हा 10 इकडे गुणिले ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 10 इंटू ए स्क्वेअर मायनस 3d स्क्वेअर इक्वल टू 9 इंटू ए स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. बरोबर, मग आता हे प्रत्येक पदाला ह्याने गुणायचं. 10ने याला गुणा, बघा किती येते. सॉरी, इथे बघा आपलं काय चुकलं. ए स्क्वेअर मायनस 3 इंटू 3 9 म्हणजेच येणार. बरोबर, इथं 9 माझं लिहायचं चुकलं बघा. 9 इथे पण आपलं 9 येणार. बरोबर, मग आता यांचा गुणाकार करा. 10 गुणिले ए स्क्वेअर 10 ए स्क्वेअर मायनस 10 इंटू 9 90 90 डी स्क्वेअर इक्वल टू 9 ए स्क्वेअर मायनस 9 डी स्क्वेअर. बरोबर, आता ए स्क्वेअर बघा एच्या स्टेप बाजूला घ्या. 10 ए स्क्वेअर आणि डी डीच्या बाजूला घ्या. 10 ए स्क्वेअर इथं 9 ए स्क्वेअर प्लस आहे, इकडे आल्यावर काय होणार? मायनस 9 ए स्क्वेअर इज इक्वल टू, त्यानंतर पुढे काय होणार? हा मायनस 9 डी स्क्वेअर, हा प्लस 90 आहे इकडे आले, सॉरी मायनस 90 आहे, इकडे आल्यावर काय होणार? प्लस 90 90 डी स्क्वेअर. राईट, मग आता बघा 10 ए स्क्वेअर मायनस 9 ए स्क्वेअर किती राहणार? फक्त 1 ए स्क्वेअर इज इक्वल टू वजा 9 डी स्क्वेअर प्लस 90 डी स्क्वेअर किती येईल बघा इथे, म्हणजे 90मधून 9 घालवायचे, किती राहिले? 81. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लसच आहे, प्लसचं चिन्ह नाही दिलं तरी चालतं. डी स्क्वेअर. बरोबर, आता बघा ए स्क्वेअर किती येईल, म्हणजेच ए किती येईल? ए इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 9 डी. बरोबर, आपल्याला एची व्हॅल्यू मिळाली. बघा एची व्हॅल्यू आली, आपण इथं मांडून घेऊ. एची व्हॅल्यू काय आली? प्लस ऑर मायनस 9. बरोबर, प्लस ऑर मायनस 9. आपल्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे? परंतु काय आहे? डी ही धनसंख्या आहे, धनसंख्या आहे. डी ही धनसंख्या आहे म्हणून काय येणार? ए इज इक्वल टू 9 डी येणार. बरोबर, मग याची व्हॅल्यू आपली काय आली? सुरुवातीला 18 आली, ती व्हॅल्यू पुट करा इज इक्वल टू 9 डी. मग डी किती येईल बघा? 18 हिला इथं गुणिले आहे 9 इंटू, मग इकडं आल्यावर भागिले होईल, किती येणार? 9 दुने 18. डीची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 2. राईट, 2 मिळाली. बघा आपल्याला एची व्हॅल्यू मिळाली, डीची व्हॅल्यू मिळाली. मग आता आपल्याला काय काढायची? क्रमागत पदांची संख्या. क्रमागत पदे आपल्याला काढायची आहेत. आपण कोणती मांडली होती? ए मायनस 3d, ए मायनस डी, ए प्लस डी आणि ए प्लस 3d. आता याच्यामध्ये व्हॅल्यू आपल्याला जे आलेले आहेत एची आणि डीची व्हॅल्यू पुट करायची. एची व्हॅल्यू किती आलेली आहे? एची व्हॅल्यू 18 वजा 3, डी किती आहे? 2. बघा 18 वजा 3 दुने 6, 18तून 6 गेले, किती राहतात? 18तून 6 गेले 12. बरोबर, 12 आणि 6 18 होतात. बरोबर, आता एची व्हॅल्यू 18 वजा डी किती आहे? 2, किती येणार? 18तून 2 गेले 16. आता बघा एची व्हॅल्यू 18 अधिक डीची व्हॅल्यू काय मिळालेली आहे? 2. 18 अधिक 2 20 आणि एची व्हॅल्यू 18 प्लस 3d, 3 इंटू डीची व्हॅल्यू 2. 18 अधिक 3 दुने 6, 8 आणि 6 14, 4 1 24. म्हणजे त्यांचे क्रमागत पदे किती आहेत? कशी आहेत? म्हणून खाली लिहा क्रमागत पदे किती आहेत? 12
16, 20 आणि 24. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल पूर्णपणे सॉल्व करायचं. इझी आहे, प्रश्न समजून घ्यायचा, तशा पद्धतीने ते सॉल्व करायचं. चला आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करूयात. कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टरचे एक्झाम्पल पाहणार आहोत. थँक्यू.